नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील पश्चिम भागात अनेक वर्षापासून वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू असून अलीकडच्या काळात पूर्व भागातील रानडुक्करांचा हैदोस वाढलाय. या सततच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून हातातोंडाशी आलेले पिके डोळ्यास देखत नष्ट होतात. शेतकरी आर्थिक संकटात सापडतोय. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून काही कुटुंबे निराधार झाली आहेत. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. दरम्यान दिवसेंदिवस शेतीची कामे आणि रात्री रखवाली यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड ताण पडत असून आरोग्याच्या समस्या देखील वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील वन्यप्राणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी 13 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय चंदगड येथे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये जंगलालगतच्या जमिनी वनविभागाने खंडाने घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देणे, वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने देणे, नुकसान भरपाई बाजारभावानुसार 15 दिवसात देणे, सौर कुंपण मोफत उपलब्ध करून देणे तसेच रानडुक्करांना मारण्याची परवानगी देणे या मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय अवकाळी पाऊस व दाट धुक्यामुळे काजू पिकाचे नुकसान झाल्याने हेक्टरी किमान 50,000 रुपये अनुदान तातडीने देण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच वन्य प्राण्यांसाठी जंगलालगत चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच तज्ज्ञ शेतकरी व वनविभाग अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करून नियमित बैठकांचे आयोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वरील सर्व मागण्या मान्य करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय. ॲडव्होकेट संतोष माळवीकर, बबनराव देसाई, नितीन पाटील, शंकर मानवाडकर, गोविंद गुडुळकर, अशोक पेडणेकर, कृष्णा पाटील, शेखर गावडे, विठ्ठल तेजम त्यांच्याबरोबरच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.